सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे या सेशनमध्ये. आपल्याला माहितीच आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की बीई बीटेक 2025-26 याची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि या ऍडमिशन प्रोसेस मधला जो शेड्यूल आहे पूर्ण, तर तो शेड्यूल पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहे. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व पालकांचं स्वागत आहे या युट्यूब सेशनमध्ये. सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती करतोय की हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचा, जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट असेल ती अपडेट या चॅनल थ्रू भेटेल. सर्व विद्यार्थ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा, शेअर करावा आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील, क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि आपली एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली दिलेली आहे, तर तुम्ही ते करू शकता. तर आता पाहूयात की आपण शेड्यूल डिटेल्स काय आहे आणि त्या शेड्यूल्स नुसार आपल्याला पूर्ण फॉलोअप घ्यायचे. कारण काय होतं, हे सगळे टाइमलाईन ऍक्टिव्हिटीज आहेत आणि या टाइमलाईन ऍक्टिव्हिटीज मध्ये शेड्यूल फॉलो करणं खूप महत्वाचं असतं. कारण जर शेड्यूल नाही फॉलो केला तर आपण मिस करतो ऍक्टिव्हिटी आणि मिस ऍक्टिव्हिटी केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा स्वागत आहे आणि आपण पाहून घेऊ की सेशन काय आहे, व्हिडिओ काय आहे आणि पूर्ण शेड्यूल काय आहे कॅप प्रोसेसचा. सो लेट्स गो. तर वेलकम टू ऑल माय डिअर स्टुडंट्स फॉर दिस यूट्यूब चॅनल. आपला यूट्यूब चॅनल आहे एडू विद्या कनेक्ट्स. हा तुम्ही टाईप करू शकता यूट्यूब मध्ये, सर्च करून तुम्ही सर्च करू शकता. इथे तुम्हाला लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचे. तर अपडेट काय आहे तर ते आपण समजून घेऊयात. तर ऑनलाईन कॅप प्रोसेस बी टू बीटेक 2025-26 ही प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. फर्स्ट इयर ऍडमिशन प्रोसेस 2025. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना काय करायचे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला जी तारीख आहे ती तारीख आहे कोणती, 28/6/2025 ते 8/7/2025. म्हणजेच काय, 28 जून ते 8 जुलै 2025 यामध्ये आपले नजीकचे जर कोणते इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा जे काही कोणी काउन्सिलिंग करत असतील तर त्यांना संपर्क साधून तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करू शकता. रजिस्ट्रेशन करणं पुढे हे कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन जर कंपल्सरी नाही केलं तर पुढे आपण पार्टिसिपेट नाही करू शकत. त्याच्यामुळे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आणि पहिली स्टेप पुढे टाकायचे. त्यानंतर तुम्ही जसं 8 जुलै पर्यंत तुम्ही करताय, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला FC असते, त्याला म्हणतो आपण सुविधा केंद्र. तर त्या FC वर तुम्हाला इंडिव्हिज्युअली जायचे, पर्सनली जायचं आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे. हे कधी करू शकता तुम्ही, जसं तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताय त्यावेळेस करू शकता, त्यावेळेस ते झाल्यानंतर, किंवा तुम्ही नजीकचे जे तुमचे इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा त्याला म्हणतो आपण FC सेंटर, या FC सेंटर वर जाऊन तिथं पण तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि लगेच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करता येईल. तर ही प्रोसेस आहे 30 जून ते 9 जुलै पर्यंत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्वाची इम्पॉर्टंट डेडलाईन्स आहेत, ती तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. पहिलं तर तुम्हाला काय करायचे, रजिस्ट्रेशन करायचे. त्याच्यानंतर काय करायचे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट जे काही तुम्ही अपलोड केलेलं आहे तुमच्या रजिस्ट्रेशन मध्ये, ते सर्व फिजिकली जाऊन त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करायचे. तर याची तारीख आहे 9 जुलै 2025. आता याच्यानंतर तुमची पहिल्यांदा रजिस्ट्रेशन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं FC सेंटरवर. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, तुमचं काम संपलं. आता आता यानंतर 12 जुलै 2025 या दिवशी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. म्हणजे जे काही महाराष्ट्रामध्ये पूर्ण विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे प्रॉपरली, तर यांचं पूर्ण एक प्रोव्हिजनल होईल. प्रोव्हिजन का, कारण काही मुलांची त्रुटी असू शकतात, काही मुलांची डाऊट असू शकतात, काही मुलांचं काहीतरी व्हेरिफिकेशन मध्ये त्रुटी कॅप थ्रू झालेल्या असू शकतात. तर हे पूर्ण रेक्टिफाय करण्यासाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते सुरुवातीला आणि ती 12 जुलै 2025 असेल. जर तुम्हाला काही तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये किंवा त्या मेरिट लिस्ट मध्ये त्रुटी आढळली तर तुम्ही तिथं ग्रीव्हियन्स सबमिट करू शकता. त्याला म्हणतोय आपण आक्षेप. म्हणजे तुम्हाला काही वाटलं की बाबा माझा नाही, हे प्रॉब्लेम आहे पण हे इथे झालेलं नाही, तर तुम्ही तिथं
त्रुटी करू शकतात. या त्रुटी आहेत 13 जुलै ते 15 जुलैला. टाइम लिमिट खूप कमी आहे. 13 जुलै ते 15 जुलैमध्ये म्हणजे आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव आहे का नाही चेक करायचे. नाव जर नसेल तर आपला गोंधळ झाला समजायचं. नाव असेल आणि तिथे तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये काही वाटत असेल की बाबा नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तिथं आक्षेप नोंदवू शकता, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स करू शकता. आणि याच्यानंतर 17 जुलै 2025 इथं तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. म्हणजे फायनल तुमचा मेरिट लिस्ट असेल पूर्ण महाराष्ट्र स्टेट लेवलचा. आणि याच्यानंतर तुमचे कॅप राऊंड सुरू होतील. तर कॅप राऊंडची प्रोसेस ऑप्शन फॉर्म कधी भरायचे, पहिला दुसरा तिसरा चौथा, आणखीन त्याचं अपडेट किंवा नोटिफिकेशन आलेलं नाही. लवकरच नोटिफिकेशन येईल. जसं नोटिफिकेशन वेबसाईटवर अवेलेबल असेल तसं या युट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला अपडेट करून देईल, व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्हाला अपडेट करत जाईल. तर आता जी इम्पॉर्टंट प्रोसेस काय आहे, पहिल्यांदा रजिस्ट्रेशन आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे तुम्हाला रजिस्ट्रेशन 28 ते 8 जुलै, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 30 जून ते 9 जुलै. त्याच्यानंतर तुमचं काम होईल मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव आहे का नाही ते चेक करायचे, काही ग्रीव्हन्स असेल तर तो तुम्हाला रेक्टिफाय करायचे सबमिट करून. आणि त्यानंतर 17 जुलै 2025 ला तुमची पहिली मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही एक इम्पॉर्टंट आहे, टाइम बाउंड आहे, टाइम लिमिट आहे, त्याच्यामुळे वेळ जास्त घालवू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तर वेळ जाऊन एक 1 ते 1.5 तासामध्ये प्रोसेस पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. रजिस्ट्रेशन करून घ्या, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या, एफसीचा स्टॅम्प घ्या आणि निवांत राहा पुढच्या प्रोसेससाठी. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलंय का ते चेक करायचे. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं आहे ते चेक करायचे. जर नाव नसेल तर आपण पुढच्या कोणत्या पण कॅप राऊंड मध्ये प्रोसेस मध्ये आपण सहभाग घेऊ शकत नाही. तर ही एक खूप खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर कमेंट करा. नक्कीच युट्यूबला लाईक करा. आणि जर तुम्हाला दुसऱ्या मित्रांची मदत करायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. हा चॅनल आहे जो तो सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून पूर्ण अपडेट तुम्हाला मी या चॅनल थ्रू फ्री मध्ये घर बसल्या देणार आहे. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपलं एक लाईक भरपूर काही मोटिवेशन देतं असे व्हिडिओ लेक्चर करण्यासाठी. आणि नक्कीच लाईक करा, मोर अँड मोर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. आणि जे काही अपडेट आहे ते अपडेट या चॅनल थ्रू आपण देणारच आहोत. तर वन्स अगेन थँक्यू, थँक्यू, थँक्यू टू ऑल. बाय बाय बेटा, बाय.